नमस्कार मित्रांनो, व्हेरी गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये. तर आता मस्त दुकान वगैरे सॉरी दवाखाना वगैरे उघडतो मी मस्त पैकी. आता एकदम निवांत मध्ये. आता काहीतरी सांग विषय असा झाला मित्रांनो, मी रोज जातो तसं रोडावरती गेलो आणि MIDC वर ते दवाखाना बंद करेल रोडावरती गाणं म्हणतो, ते व्हिडिओ पोस्ट करतोय. तर माझे जवळचे मित्र कसे म्हणते मला माहिती आहे का, म्हणे तू असे जर व्हिडिओ काढत असेल ना तर आमच्याकडे अजिबात येऊ नको म्हणे, म्हणजे आमची इज्जत घालू नको. तर मग मी त्याच्यावरूनच समजून गेलो, लगेच गाडीला किक आणली, लगेच दवाखान्यात चालले आलो. म्हणलं हे काय आपल्यासाठी महत्वाची नाही, ही जिंदगीत आपल्याला काय पुढं काय जिंदगीत कामाने येणार आहे. आपल्याला आपली लाईफ बदलायची ना, तर आपल्याला कष्टच करणे. तर त्याच्यामुळं म्हणलं मग ते रोडावर नको अजून. तर म्हणलं काय अडचण नाही येत म्हणलं रोडावर. तुम्हाला ते शेटरच्या आवाजामुळे ऐकूनच ना आलं, डबल सांगतो. मी रोजच्या प्रमाणे रोडावरती गेलो, रोडावरती बसली मी 5-10 मिनिटं. तर तिथं 2च मिनिटं थांबली मी. आज डायरेक्ट मूड ऑफ झाला. मला आहे ना लगेच कस तरी व्हायला लागेल कहून. तिथं गेलो, लगेच कशी म्हणते माहिती आहे ते माझे मित्र म्हणे रोडावरती येतो ना तर अशी व्हिडिओ काढत जाऊ नको म्हणे, उगा इज्जत जायची काम आहे म्हणे आमची. म्हणलं बरं नाही आहे तुझ्यापासून रोडावर, पण मी व्हिडिओ बनवणं कोणामुळं थांबू काही, मला काय घेणं आहे. माझी लाईफ माझी इज्जत आहे, मला माझी इज्जत नाही प्यारी. मला काही घेणं नाही देणं नाही, मी माझी इज्जत मला जसं वाटेल मी तसं जगन. यांच्या 2 लोक काय म्हणून त्यांच्या भरोश्यावर बसलं तर जिंदगीभर मी भिकारीच राहीन ना. मला काहीतरी करायचं आहे जिंदगीत, म्हणून मी या क्षेत्रात उतरलो. आणि या क्षेत्रात बी कोणी पाय धरत असलं तर मी त्याला पाय धरू देईन का मग, तुम्हीच सांगा कमेंट मध्ये. आता भेटू आपण पुढे गेल्यावर, मी ब्लॉग पोस्ट करतो आता. काम वगैरे आवरलेलं आहे, मस्त एकदम निवांत बसलेलो आहे. आज गुरुपौर्णिमा आहे, तर माझ्या सगळ्या ऑडियन्सला गुरुपौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि तुम्ही जर स्टेटस आणि स्टोरी ठेवत असाल ना गुरु म्हणून, तर फक्त आई वडिलांचे दिसले पाहिजे मला, बाकी कोणाचेच नाही. तुम्हाला आई वडिलांना जन्म देईल काय मित्रांना जन्म देईल तर दर्शक वाईट वेळ येऊ द्या बरं का. मित्र गुरु राहतील तुमचे, पहा बरं. हे फक्त मग माया आहे बरं का गाईज. तर चला आता ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. मला एकदा व्हिडिओ एडिट करायचा आहे, पोस्ट करतो. भेटू आपण पुढे गेल्यावर. चला आता झालेली आपली घरी जायची वेळ. आता मस्त घरी जाऊ. आता घरी जाऊ, जेवण करू, थोडा वेळ झोपून राहू. आरामाची पण गरज आहे मला, थोडी विश्रांती घेऊ द्या, मग लागतो तुमचा कार्यक्रम बरोबर. चला आता मी आता चाललो ड्युटीला मस्त पैकी. गाईज मी आता चाललो ड्युटीला, बघू शकता तुम्ही आयुष्याने. मी आता ही ड्युटी करून काही दिवसांना अजून एक ड्युटी करणार आहे. माझ्या डोक्यात फक्त एकच गणित आहे काय, ते म्हणजे आता आहे ना डायरेक्ट गांडीतून घामणी गोष्ट काम करायचं. आणि एवढं काम करायचं, जवळ संघर्ष येतो करून घ्यायचा. आणि त्याच्यानंतर डायरेक्ट चांगल्या वेळेस एका आठी उभं नाही करायचं. एका त्याला म्हणतं बळ म्हणायचं काय ढुंगात बोललेला बळ, एकाला बी उभं करायचं नाही. आता गाडीतून बांधली गोष्ट संघर्ष करत काम करायचं. आणि चांगल्या वेळेस आहे ना असं फिरायचं, वर्षभर तर नुसतं फिरायचं. सकाळी उठलं फिरायचं, संध्याकाळी म्हणजे फुल माच करायचं डायरेक्ट. कारण की आता गरिबी पाहतोय ना काय मेहनत चालली आपली. तर मग संघर्षाची वेळेस पण नव्हतं, चांगल्या वेळेस बी कोणाला उभं नाही करायचं. तर चला आता भेटू, मी एकदा रिझ्यूम बनवता मग भेटू तुम्हाला. चला तर काहीच मी आता चाललेलो आहे घरी मस्त रस्त्याने. 9:30 वाजले अक्षरशः. माझा टाइम 8:30 आहे. 1 घंटा लेट होतात. मग डॉक्टर लोकांना मोठ्याले असे पुढे बी हाताखाली असले 1 घंटा लेट होतात. मग कधी असं म्हणणार नाही की जाऊन दे टाइम होतो तुला,
तर एक काम करायचं आहे, वर टायमाचे पैसे घ्यायचे नाही तर मग वर टायमाचे नाही देत तर मग नाही त्यांना काय म्हणते त्याला पगार वाढवायला पाहिजे ना. पगार आहे 7,500 आणि त्याचे किती कामाला करा. पण जाऊन द्या, आपला संघर्ष आहे, आपल्याला पोट भरवायचं आहे त्याच्यावर. गाडीचा हप्ता आहे गाईस, त्याच्यामुळे मला एकदम थंड घ्यावं लागत. तुम्ही थंड घ्यावं लागत. सध्या आपल्याकडे पैसे नाही किती का, पैशामुळे महत्वाला होते आपण. असं द्या, एक ना एक दिवस आपण एवढा पैसा बघू जिंदगीमध्ये. लय पैसा मी सकाळी डाले मारला ना तो. तर चला, तर आपला ब्लॉग आपण याच ठिकाणी एंड करूया. ब्लॉग जर आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आपल्या चॅनलला हक्काने सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशन ऑल सेट करून ठेवा. हा, आणि ते नवीन दवाखाना बघितला ना तिथं जाण्यासाठी तर मी खूप जास्त एक्साइटेड आहे, कारण की डबल पैसा कमावणार आहे. भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाबा बेंटेकेन, आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशन ऑल सेट करून ठेवा. तर सकाळी भेटू आता, चला.